संतोष देशमुख यांच्या मत्स्यजोगला आता नवीन सरपंच मिळणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आता मत्स्यजोगची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। नक्की कधी मिळणार आहे मत्स्यजोगला नवीन सरपंच सांगते, पण त्याआधी थोडक्यातला फॉलो नक्की करा, कारण अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। केस तालुक्यातील मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर हे पद रिक्त झालं होतं। आता राज्य निवडणूक आयोगाने या जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलंय। 7 ते 13 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज भरले जातील, तर 15 एप्रिलला अर्जाची छाननी होईल। 17 एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेता येतील। 28 एप्रिलला प्रत्यक्ष मतदान आणि 29 एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे। सध्या संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सक्रिय असून त्यांच्या कुटुंबातील सदस्याला किंवा त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। मात्र सर्वात मोठा प्रश्न हा आहे की मत्स्यजोगचे ग्रामस्थ ही निवडणूक बिनविरोध करून देशमुखांना आदरांजली वाहणार की त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार। तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।